त्यासाठी 1000 आणि कैलास ज्यांनी चांगली साथ दिली त्यांनाही 500चं कॅश प्राइज आहे. नो डाऊट मॅन ऑफ द मॅच मनोहर भोईर आहेत. या पण मंचावरती आपण त्यांना मनस्वी एंटरप्राइजेस यांच्याकडून एक स्वीट बॉक्स देणार आहोत आणि मॅन ऑफ द मॅचची आकर्षक ट्रॉफी जी आम्हाला मच्छिंद्र विष्णू पाटील साहेब आणि चेतन विष्णू पाटील साहेब यांच्याकडून स्पॉन्सर्ड करण्यात आलेली आहे. तसेच उंबारली गावचे आमचे सोमनाथदादा भोईर यांना देखील विनंती आहे आपण सातत्यानं आमच्या आयोजन करता आपला नावोल्लेख करतायत. आपलं सहर्ष स्वागत. तसेच आमचे वडवलीचे हनुमान दादा आता इनेक्शनमध्ये असतील त्यांचं देखील सहर्ष स्वागत. जाऊया पुन्हा एकदा प्रेझेंटेशन बॉक्सच्या दिशेनं पडणार आहोत. आमचे जिथे के उपस्थित आहेत आणि आता डाव जसा पहिला सुरू होईल त्यावेळेलाच मात्र आमचे प्रवीण टेंबे आमच्या समोर जोडले जातील. वेलकम टू पोस्ट मॅच प्रेझेंटेशन. स्वर्गीय रतन शेठ पाटील स्मृती चषक 2025 पर्व आपण सर्वजण एन्जॉय करत आहात. दुसऱ्या दिवसाचा खेळ नुकताच जो सामना पार पडला चित्तथरारक मॅच होती. काय चेस केलं चेस मास्टर नारिवलीचा मनोहर भोईरने 17 बॉल 50 धावा ज्याने लगावल्या. या मॅच मध्ये नॉट आउट राहिला आणि 66 धावा एक बॉल राखून चेस केल्या नारिवली 40+ ने. विजयाचा शिल्पकार हिरो मनोहर भोईर. त्यांना विनंती असेल या पण सामनावीरचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी आणि उंबारलीचे कार्यसम्राट सरपंच ज्यांच्या कार्यकालामध्ये उंबारली गावाचा सर्वांगीण विकास आपल्याला पाहायला मिळाला त्या आदरणीय विठ्ठल पाटील साहेब यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते सामनावीरचा पुरस्कार देण्यात येईल. प्रत्येक सामनावीरसाठी आपण मनस्वी एंटरप्राइजेस यांच्याकडून स्वीट बॉक्स आणि आदरणीय मच्छिंद्र पाटील साहेब चेतन पाटील साहेब यांच्याकडून ही आकर्षक ट्रॉफी. फील्डिंग सेट करा लवकर. उंबारली वडवली टीम ओपनिंग पेअर पाठवा प्लीज. ऑलरेडी आपण 20 मिनिट्स लेट आहोत. मनोहर दादा माझ्या सोबत आहेत. फार चांगली बॅटिंग केली. खरं तर तुमची स्पर्धा देखील सुरू आहे गेल्या काही दिवसांमध्ये. मला असं वाटतंय की सराव झाला नसेल. काय तुम्ही सराव करून आले होते की डायरेक्ट धूमधडाका? विदाऊट सराव बॅटिंग झालेली आहे परंतु आनंद वाटला पहिल्यांदा. मला हे लक्षात होतं की 4th ओव्हरमध्ये लास्ट बॉलवरती तुम्ही ती सिंगल काढली तेव्हा चान्स घेतली नाही आणि लास्ट ओव्हरमध्ये चान्स घेतली स्ट्राईक स्वतःकडे ठेवली आणि ते करून दाखवलं. 5च बॉलमध्ये आय थिंक जवळपास 20 धावा आल्या होत्या. मॅच तुम्ही जिंकली. 4च बॉलमध्ये त्या धावा आल्या होत्या. जवळपास मॅच जिंकली होती. काय म्हणशील कैलासची साथ तुम्ही 50 धावा बनवल्या. बरेच मॅच आम्ही हारलो त्यामुळे आम्हाला ही जिंकण्यासाठी खूप गरज होती आणि त्यासाठी मी प्रयत्न केला. या 50 धावांमधला एक तुमचा आवडता फटका? पहिलाच फटका ज्यात मी 6 मारला होता तेव्हा माझा कॉन्फिडन्स वाढला. अभिनंदन आणि शुभेच्छा. नेक्स्ट मॅचसाठी मनोहर पाटील स्वर्गीय रतन शेठ पाटील स्मृती चषक 2025 दुसऱ्या दिवसाचं पहिल्याच मॅचमध्ये आपल्याला अर्धशतक पाहायला मिळालं जे मॅन ऑफ द मॅच होते. प्रेझेंटेशनमध्ये इतकंच. आता वळूयात नेक्स्ट मॅचकडे. 40+ फॉर्मॅट. पुढचा सामना उंबारली विरुद्ध वडवली. या ऐकूयात वलभचे नामवंत समालोचक रायगडचा आवाज आपल्याला ऐकायला मिळणार आहे प्रवीणजी टेंबे सरांचा. मात्र त्या अगोदर एक सूचना असेल की या मॅचचा विनर आणि प्रिव्हियस मॅचचा विनर म्हणजे नारिवलीने जिंकलेला आहे सामना नारिवलीच्या अगेन्स्ट या मॅचचा विनर पुढच्या मॅचमध्ये लगेचच खेळणार आहे. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. थँक्यू. द व्हॉइस ऑफ हेदोटने मिस्टर के करंजी कालन सर यांचा आवाज पहिल्या सत्रासाठी आपण दुसऱ्या सत्रामध्ये आपण ऐकलं. त्यांचं स्वागत मी करतोय. जे गावदेवी क्रिकेट संघ शिरडोन बी आयोजित स्वर्गीय रतन शेठ पाटील स्मृती चषक 2025 प्रकाश जोधातील नाईट क्रिकेट स्पर्धा सलग ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अध्यक्ष श्री विनोदजी रतन पाटील साहेब आणि अर्थात या स्पर्धेचा आज दुसरा दिवस रात्रचा हा कार्यकाल आपण पाहतोय. मॅच नंबर 2 40+ ग्रामीण 40+ सामना उंबारली वर्सेस वडवली. उंबारली टीम वॉन द टॉस अँड चूज टू बॉल फर्स्ट. वडवली संघ पहिली फलंदाजी. यस दामू पाटील साहेब यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांनाही मी विनंती करेन की आपण मंचावरती या. आपल्या सर्वांचं मी सहर्ष स्वागत करीत आहोत. मोठ्या संख्येने मान्यवर आपल्याला आता मंचावरती पाहायला मिळतात. लेजंड प्लेयर सागावचे सुनीलजी भोईर, वडवली बीचा एक नामवंत खेळाडू ऋतिक पाटील गोल्या आणि त्याचबरोबर उंबारलीचा मलिंगा सोमनाथजी भोईर. सर्वांचं सहर्ष स्वागत. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच. टीम वडवली बॅट फर्स्ट अँड उंबारली बॉल फर्स्ट. फर्स्ट इनिंग मागील सामन्यामध्ये आपण पाहिला मनोहरजी भोईर नारिवली संघाचा फलंदाज ज्याने 50 धावा कुठले 17 बॉलमध्ये अर्धशतक आणि काल देखील मोठे देसाईच्या मयूर देवकरने 50 धावांची खेळी केली होती. 2 फलंदाजांनी अर्धशतक ठोकले या स्पर्धेमध्ये. बॅक टू मॅच. बॅकफुटला गेला पंच केला बॉलला पॉईंटच्या दिशेकडे खेळत आणि 1 रनच्या बरोबरीने टीमचं अकाउंट ओपन झाले. टीम वडवली संघ सध्या इथे बॅटिंग करतोय आणि आपण पाहतात
स्वर्गीय रतनशेठ पाटील स्मृती चषक. या गावचे आमचे जावई अडिवलीचे अनिलजी भाने यांनाही विनंती असेल आपण मंचावर द्या. आपलं देखील आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. अनिलजी भाने या आपण सुस्वागतम. पाहुण्यांचं शुभ सन्मानित होत आहे, परंतु मॅच ऑन पहिलं सत्र. गोलंदाज सज्ज उंबारली संघ. ओ पपेक यॉकर ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न, मिड ऑनला कडे बॉल गेला आणि ते रनआउटची संधी. रनआउट मात्र झाला नाहीये. बॅटर सेफ. 40+ क्रिकेट आपण पाहतोय, परंतु गोलंदाज इथे सांगतोय की स्टंपच्या मधून बॉल गेलाय आणि बेल्स आपल्या जागेवरती आहेत, असं खूप कमी पाहायला मिळतो. मेन अंपायर सचिन कडू सर डिस्कशन तिथे करतायत. नशीबवान फलंदाज आहे. किशोर हा फलंदाज स्ट्राईक एंडला. तकदीरचं नशीब चांगले, त्याचं नाव देखील तकदीर आहे, किस्मत, आणि अगदी त्या भाग्यवंत राहिला या मॅचमध्ये वडवली संघाचा फलंदाज. गोलंदाजीला सचिन आहे. राईट अबोव द विकेट. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता, आडव्या बॅटने खेळण्याचा मानस स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या दिशेकडे, परंतु बॅट चेंडूचा संपर्क नाहीये. इथे डॉट बॉल येणार. आपण पाहतोय स्वर्गीय रतनशेठ पाटील स्मृती चषक शिडॉन ब आयोजकाच्या भूमिकेमध्ये यावर्षी, आणि या स्पर्धेचं तिसरं पर्व आपण पाहतो. चर्चा करूया स्पर्धेच्या आयोजनाबद्दल. A1 टुर्नामेंट. हा फटका आपण पाहिला. इथे फॉलिंग स्वीप करण्याचा हा मानस राहिला फलंदाजचा. स्क्वेअर लेग कडे बॉल गेला. 3 फिल्डर चेंडूच्या मागे धावत आहेत. 40+. थोडा लेझी क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळेल आणि थोडा तेजी देखील पाहायला मिळेल. आणि तत्वर धावून घेतलेल्या 3 धावा. क्या बात आहे. 40+ मध्ये 3 धावा क्वचित पाहायला मिळतात, परंतु आता 3 धावा कंप्लीट केल्यात तकदीर आणि किशोर या फलंदाजाने. 3च्या बरोबरीने टीमची धावसंख्या. एकूण धाव फलकावरती आपण पाहतोय 4 रन. 5 चेंडूचा खेळ संपला. 4 रन. ओमचं MTC लाईव्ह टेलिकास्ट करते. पॉवर प्ले. लास्ट बॉल. गोलंदाज तयार. कमी गतीने टाकलेला बॉल आतमध्ये आला टप्पा पडल्यानंतर, आणि चांगले कटर बॉल सचिनच्या माध्यमातून टाकले जातात आणि हे कटर बॉल त्याच्यासाठी चांगले आहेत. सध्या स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये आपण नवपाडाचे आमचे पिंट्याजी जोशी यांना पाहतो, आणि खऱ्या अर्थाने एक ठाणे टेनिस क्रिकेटचं गाणं आहे की गोलंदाजाचं करतो कर्दंकाल पिंट्या जोशी नवपाडा, आणि त्यांच्याच भूमिका स्कोरिंगच्या माध्यमातून मला पाहायला मिळते. ते समालोचन देखील करतात, क्रिकेट देखील खेळतात. 40+ मुरबीच्या मैदानावर देखील इन ॲक्शन त्यांना आम्ही पाहिलं, आणि गुणलेखक आम्हाला सांगतात की पहिल्या ओव्हरचा खेळ संपल्यानंतर पॉवर प्लेमध्ये टीम वडवली संघ पोहोचलाय धाव फलकावरती. एकूण धावा आहेत 5-0 गडी बाद. आणि भारतीय संघाने विजय प्राप्त केला. भारताने आतापर्यंत 3 ICC चॅम्पियन ट्रॉफी जिंकल्यात. 2002 मध्ये पहिली ट्रॉफी जिंकली. 2013 मध्ये MS धोनी त्यावेळी कॅप्टन होता, आणि आता रोहित शर्मा जवळ संघानेक असताना भारताने 3ऱ्यांदा ICC चॅम्पियन ट्रॉफी जिंकली. रोहित शर्मा मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरला, तर मॅन ऑफ द सिरीजचा खेळाडू ठरला आहे रचिन रवींद्र फ्रॉम न्यूझीलंड. रचिन रवींद्र सर्वाधिक धावा कुठल्या, त्याला गोल्डन बॅट मिळाली, आणि गोल्डन बॉल आपण एका बॉलरला देताना पाहिला, तोही न्यूझीलंड संघाचा होता. विराट कोहलीची भूमिका देखील महत्त्वाची होती, अर्थात सेमीफायनल आणि क्वार्टर फायनलमध्ये. योगेशाला गोलंदाजी मार्कवरती, आणि पहिला बॉल त्याने देखील कटर बॉल टाकलाय. खूप चांगली बॉलिंग सध्या उंबारली संघाची पाहायला मिळते. टॉस इथे महत्त्वाचा होता, आणि तो टॉस उंबारली संघाने जिंकला. गोलंदाजीचा निर्णय घेतला. मागील सामन्यामध्ये पाहिलं आपण नारिवली आणि आडिवलीमध्ये सामना, जिथे 65 धावा बनल्या होत्या, आणि नारिवली संघ शेवटच्या बॉलपर्यंत लढला, ती मॅच फिनिश केली. जबरदस्त फटका पॉइंटच्या डोक्यावरून. बॉल डीप बॅकवर्ड पॉइंट थर्ड मॅनच्या रिजन मध्ये गेलाय. पाहता पाहता सीमारेषा पलीकडे स्वर्गीय रतनशेठ पाटील स्मृती चषकाचा या इनिंग मधला मानाचा चौकार. किशोरने चौकार इथे मारलाय. 4 रन पूर्ण केले त्याने. खूप चांगला फटका पॉइंटच्या डोक्यावरून 4 रन.
लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता, मिड ऑफकडे बॉल इथे गेल्या क्षेत्ररक्षक डीपमध्ये आहे, तर एकच धाव या बॉलवरती मिळेल आणि 1च्या बरोबरीने धावफलक पुढं पाहतोय आपण. 9 धावा, सेकंड पॉवर प्ले, 5 ओव्हरची मॅच. 40+ आजही 4 संघ खेळणार. पहिली मॅच नारिवली 40+ आणि आडिवलीमध्ये पाहिली. आता उंबारली आणि वडवली 40+ संघ खेळत आहेत सेकंड मॅच. जबरदस्त फटका, स्क्वेअर कट, पॉइंटच्या डोक्यावरील लजीज फटका इथे मारलाय. डीप बॅकवर्ड पॉइंट, सीमारेषा पलीकडे दुसरा चौकार. बॅट मधून चौकार. काय क्लास फलंदाजी करतो तकदीर, मात्र स्क्वेअर कटचा एक मशहूर नजराणा त्याने पेश केला आणि नपासत फलंदाजी त्याची पाहायला मिळते. 2 चौकार आतापर्यंत आलेत. पुन्हा त्याच अँगलमध्ये ऍक्शन रिप्ले, पॉइंट आणि गल्लीच्या डोक्यावरून बॉल, एक्स्ट्रा कव्हर, सीमारेषा पलीकडे, अंपायर सिग्नल, दॅट्स अ 4 रन, चौकार. पाहिजेत या मैदानावर धावा चेस होतात. मागील सामन्यामध्ये आपण धावा चेस होताना पाहिल्या, त्यामुळे धावांचं डोंगर पाहिजे. बॅटरला ते माहिती आहेत आणि सलग 3 चौकार आपण लागोपाठ पाहिले या मॅचमध्ये. 1 रन इथे मिळेल आणि 1च्या बरोबरीने 2 षटकाचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती 19 धावा आपण पाहतोय. 19 वरती 0. पहिली बॅटिंग करत असताना वडवली 40+ आणि या संघाला धावांचं डोंगर उभं राहावे लागेल या मॅचमध्ये. असं म्हणतात की सागर स्वतःला क्षणभर पुन्हा तयार हो लढण्यास, मैदान तुझी वाट पाहतो पुन्हा तयार हो जिंकण्यास. टेनिस बॉलचा क्रिकेट आता भरपूर पुढे गेलाय. गल्ली टू ग्लोरी असं आपण स्लोगन ऐकलं ISPL मध्ये. त्यामुळे आता आमचे गल्लीचे खेळाडू आता दिल्ली, दुबई, कतार, शारजा, अरब प्रीमियर लीग आणि त्यानंतर ISPL सारख्या मोठ्या टॉर्नामेंटमध्ये खेळत आहेत. ही मोठी अचिव्हमेंट आहे आता सध्या ग्रामीणच्या खेळाडूंसाठी. आणि पिंट्या जोशी, तुम्ही ज्या कालामध्ये क्रिकेट केल्याचं तेव्हा क्रिकेट एवढा प्रफुल्लित नव्हता, परंतु आता क्रिकेटला सुखाचे दिवस आलेत आता म्हणू शकतो. त्यामुळे ग्रामीणचे खेळाडू थोडं सिरियस आपण झालो पाहिजे, कारण की थोडं सिरियस होणं महत्त्वाचं आहे. मोठा संघर्ष तुमच्यासाठी आहे आणि चांगले प्लॅटफॉर्म देखील आहेत, त्यामुळे चांगलं क्रिकेट खेळा. सध्या 40+ क्रिकेटला देखील अनेक ठिकाणी मी मॅन ऑफ द सिरीजला बाईक पाहिले, त्यामुळे लवकरच मला आता 40+ क्रिकेटसाठी कार देखील कुठे ना कुठे मला पाहायला मिळेल. आणि 40+ क्रिकेट आता ग्रो होत चाललं आहे. क्या बात आहे. 40+ खेळाडू आपला संसार, आपले मुलं बालं सांभाळून मात्र आता क्रिकेट खेळतायत. थोडासा वेळ त्यांना मिळतो आणि थोडासा वेळ आपल्या जीवनामध्ये एक एन्जॉयमेंटसाठी ते आता इथे क्रिकेट खेळतायत. 12/19, ओव्हर नंबर 3. बॉलिंगसाठी आता आलाय श्याम. गोलंदाजी मार्कवर. उंबारली संघाचा फलंदाज तयार. गुड शॉट, पिकअप शॉट, बॅटच्या स्लॉट मध्ये फेकून दिला इन टू द प्लॉट, इन टू द पब्लिक स्टँड, षटकार. श्यामचं स्वागत झालं. स्वॅग से करेंगे श्याम का स्वागत. तकदीरने स्वागत केलं आणि तकदीर सध्या 7 बॉलमध्ये 18 वरती खेळतोय. क्या जबरदस्त फलंदाजी राहिली तकदीर या फलंदाजाची. 25 वरती 0. पुन्हा एकदा त्याच अँगलने वन्स अगेन, मी थांबणार नाही, मोडेन पण वाकणार नाही, रडायचं नाही, लढायचं, षटकार. ज्यांचं नुकतंच आगमन होत आहे मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफीज आणि त्याचबरोबर प्रत्येक मॅन ऑफ द मॅचला आपण स्वीट बॉक्स ज्यांच्याद्वारे या स्पर्धेमध्ये देण्यात आलेलं आहे ते उद्योगपती मच्छिंद्रजी विष्णू पाटील साहेब, आपलं देखील सहर्ष स्वागत, सुस्वागत आहे. 40+ ला कमी समजू नका. हे 40+ चे महारथी खेळाडू आहेत आणि यांच्यामध्ये ती क्षमता, पोटॅशियम ठासून भरलेली आहे. काय संघर्ष करतोय तकदीर. 2 बॉल 2 षटकार. आपण सध्या सूर्यास्त होताना पाहतोय आणि जसं सूर्यास्त होणार लाईट्स ऑन होतील आणि आपण नाईट क्रिकेटच्या फॉर्मॅटकडे आता इथे पोहोचणार. परंतु 2 बॉल 2 षटकार ऑन हॅट्रिक बॉल.
स्वॅगचे स्वागत. श्यामला 2 षटकार लागले बॅक टू बॅक आणि तुफानी फलंदाजी, अतिशय फलंदाजी. तकदीर राऊंड विकेट. मिस टायमिंग, बॉल हवेमध्ये, स्वतः गोलंदाज जजमेंट करतो. महत्वाचा झेल सोडलाय, ड्रॉप द कॅच. श्याम स्वतःच्या पायावरती कुऱ्हाडी मारताना आपल्याला पाहायला मिळतोय. त्यांनी निराश केलं. श्याम इझी कॅच होती, परंतु आता त्याचा बॉडी बॅलन्स थोडासा मागे आला आणि तो तालमेल बसू शकला नाही या बॉलवरती आणि तकदीरला त्याने संधी दिली. तोच तकदीर त्याच्या समोर. आता कॅचचं उत्तर काय असणार हे तुम्हाला पाहायला मिळेल. कमी गतीने टाकलेला बॉल, फॉलिंग स्वीप खेळला. इथे फलंदाजाने बॅकवर्ड स्क्वेअर कडे बॉल जातो, ट्रॅव्हलिंग होतो. डीपमध्ये फिल्डर पुढे येतील, सरसावतील आणि चेडूची उचल फेक करतील. तोपर्यंत थोडे फंबल झाले आणि या फंबलिंगवरती आलेल्या 3 धावा इथं वडवली 40+ संघाने पूर्ण केल्यात आणि 3च्या बरोबरीने टीमची एकूण धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावरती 36 धावा. तकदीरने आतापर्यंत 18 बॉलमध्ये 28 धावा केल्यात. काय जबरदस्त फलंदाज आहे. त्यामुळे दुसऱ्या मॅचमध्ये 50 धावा व्यक्तिगत तकदीर बनवेल का, ज्याप्रमाणे मनोहर भोईरने काढल्या होत्या. चांगला फटका, लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, लॉफ्टेड ऑफ ड्राईव्हचा फटका आहे. मिड ऑफ कडून लॉंग ऑफ कडे बॉल गेलाय. डीपमध्ये फिल्डर आहेत, चेंडूची फेकी करतील. तद्वर घेतलेल्या 2 आणि आता 3 धावा. क्या बात आहे. दुसऱ्यांदा 3 धावा घेतल्यात. 40+ फिटनेस बघा, किती जबरदस्त फिटनेस आहे आणि फिटनेसला जपून इथे फलंदाजी केली जाते. दुसऱ्यांदा 3 धावा इथे घेतल्यात. किशोरने फटका मारला होता, आता तकदीर स्ट्राईक एंडला आलाय. जबरदस्त फलंदाजी. मागच्या सामन्यामध्ये 65 धावा सेफ नव्हत्या आपण पाहिल्या आणि नारोली संघाने त्या चेस केल्या. त्यामुळे वडवली संघाला माहिती आहे की 70-80 धावा आपल्याला पहिल्या डावात पाहिजेत. परफेक्ट यॉर्कर बॉल, बॅटच्या आतमध्ये हा बॉल टाकलाय. सबरी डिलिव्हरी आणि मिस फिल्डिंग. पुन्हा एकदा खराब फिल्डिंग उंबारले 40+ कडून. बॉल सीमारेषा पलीकडे, लॉंग ऑफला क्लिअर केला. नशिबाचा चौकार. परंतु 4 गोलंदाज असतात आणि एक गोलंदाज 2 शतक करतो. परंतु आता प्रश्न पडला की ज्या सचिनने पहिल्या शतकमध्ये 5च धावा दिल्या, त्या सचिनला इथे गोलंदाजी देणं गरजेचं होतं. परंतु ते गेम प्लॅनिंग कॅप्टनला कदाचित समजली नसेल, हे देखील आपण पाहिलं. आणि फलंदाज आता दमलेत, कारण की तकदीरने 11 बॉलमध्ये 33 धावा काढल्या, तोही दमलाय. सध्या बसून पाणी पिलं जातं आणि महत्त्वाचं असेल. आणि त्यानंतर आपण किशोरला पाहतो, ज्याने 7 बॉलमध्ये 10 रन केल्यात. धाव फलकावरती आत्तापर्यंत 43 धावा. एकही वाईट बॉल, एकही नो बॉल नाहीये. जेवढ्या धावा आल्यात बॅटने आल्यात आणि त्या धावा आहेत 43 0. 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. काल देखील आपण तेच पाहिलं, जेव्हा ग्रामीणच्या टीम इथे खेळत होत्या रेग्युलर, तिथे देखील एकही नो बॉल आला नाहीये आणि ओव्हरस्टेपिंगचा देखील कुठलाही प्रकार इथे घडला नाहीये. क्या बात आहे. किती शिस्तबद्ध स्पर्धा आहे. मी तर म्हणेल चांगल्या टीम्स आयोजकाने निवडलेत आणि मी म्हणेल की शिवडन ब आयोजित स्वर्गीय रतनशेठ पाटील स्मृती चषक म्हणजे टेनिस क्रिकेटला शिस्त लावणारी स्पर्धा. आपण ज्याप्रमाणे टाईम अलर्ट पाहिला मागच्या सामन्यामध्ये किंवा काल देखील, वेळेला किती महत्त्व आहे बघा. त्यामुळे वेळेला महत्त्व द्या खेळाडूंनो. जे मॅच पाहतायत आता, जे पुढील संघ खेळतील, आपण वेळेवरती या, कारण की वेळ महत्त्वाची असते. आणि ही स्पर्धा म्हटली तर टेनिस क्रिकेटला शिस्त लावणारी स्पर्धा स्वर्गीय रतनशेठ पाटील स्मृती चषक 2025 पर्व क्रमांक 3. 43 लॉस ऑफ 0 पार्टनरशिप. ओ कटर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. डायरेक्ट हिट, फलंदाज बाद होणार. बिग विकेट. तकदीर बाद झाला इथे. 11 चेंडूमध्ये 33 धावा त्याने केल्या आणि किशोरची एक चुकी, मात्र तकदीरला महागडी सापडली आणि तकदीर जातो मैदानाच्या बाहेर.
पकडला होता. सचिन विकेट किपर आहे, डायरेक्ट हिट केले सचिनने आणि किशोर तकदीर इथे मात्र बाद झालाय. आता मैदानामध्ये तो अरविंद अग्री लय जिगरी. अग्री टेनिस क्रिकेट तुम्ही सध्या पाहताय. आपल्या गावातील 11 खेळाडू ते खेळत आहेत. एक गाव 11 ग्रामीणचे खेळाडू मैदानामध्ये पाहायला मिळतात आणि खूप चांगलं गाणं डीजेने देखील प्ले केलं. अग्री दादूस आपल्या या महाराष्ट्राची ओळख आहे. आमचा आगरी लय हाय स्वाभिमानी, शेतात राबतो करतो मजुरी आणि आमचा आगरी लय हाय स्वाभिमानी. आणि आग्र्यांची ही स्पर्धा आहे टेनिस बॉल क्रिकेट. मराठी भाषा आपली मातृभाषा, जिला आदर्श भाषेचा राज्य भाषेचा दर्जा मिळाला आहे, अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे आणि अभिमान आहे की आपला जन्म महाराष्ट्रात झाला आहे आणि ही आपली मराठी भाषा. 43 for 1 स्क्वेअर कट करायचा होता. पॉईंट मिडो आपला क्लिअर केलं. बॉल लॉंग ऑफकडे ट्रॅव्हल होतो. डीपमध्ये फिल्डर आहेत, मागे बॅकअप दिलाय खेळाडूने, परंतु आत्तापर्यंत खूप खराब फिल्डिंग मला तर पाहायला मिळाली उंबारली 40+ कडून. कारण एक झेल देखील सुटला, त्यानंतर एक चौकार देखील गेला होता लॉंग ऑफकडे आणि त्यानंतर इथे थोडी फंबलिंग. उंबारली 40+ला आपली फिल्डिंग थोडी मजबूत करावी लागेल. कारण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये पाहिलं ना तर बॅटिंग बॉलिंगमध्ये आपण जिंकू शकतो, परंतु खराब फिल्डिंग झाली तिथे देखील आपला पराभव होऊ शकतो. 46 तिसऱ्यांदा 3 धावा कंप्लीट केल्यात. चौथ्यांदा गुड बॅटिंग गुड रनिंग. कमी गतीने टाकलेला बॉल, बॅटरचा टायमिंग थोडा मिस केला गोलंदाजाने. चांगली बॉलिंग करतो सध्या, अनुभवी गोलंदाज इथे पाहायला मिळतोय. तो गोलंदाज आहे सीताराम. क्या बात आहे सीताराम. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. अनुभव, कारण सीतारामच्या पहिल्या चेंडूवर तकदीर बाद झाला आणि त्यानंतर सीतारामच्या या चेंडूवरती आता धावा कमी येत आहेत. मागील 2 ओव्हरमध्ये आपण अटॅकिंग बॅटिंग पाहिली, धावांचा पाऊस पाहिला, परंतु सीतारामने धावांवरती लगाम लावली आहे. चांगली बॉलिंग सीताराम. पॉप एक यॉकर बॉल, जबरदस्त गोलंदाजी, पैसा वसूल गोलंदाजी सीतारामच्या माध्यमातून. धावांवरतून अंकुश लावणारी गोलंदाजी. या ओव्हरमध्ये धावा येत नाहीत. मागच्या 2 ओव्हरमध्ये आपण धमाका पाहिला. मागच्या ओव्हरमध्ये आपण दुसऱ्या ओव्हरमध्ये 14 धावा पाहिल्या आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये आपण जर आत्तापर्यंत पाहिल्या तिथे देखील लगातार 2 षटकार आले. त्यामुळे या ओव्हरमध्ये धावा येत नाही आहे आणि ही ओव्हर मित्रमंडळी उंबारलीसाठी संजीवनीवाली ओव्हर असेल. एक संकटमोचक गोलंदाज सीताराम. 48 for 1 प्रोजेक्ट स्कोअर. याच बॅटिंग लाईनने 65 बनवू शकतात, परंतु आता 48. आउट स्विंगर बॉल, टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेकडे टर्न झाला. क्रॉस बॅटने फलंदाजने बॉलला मिड विकेटला पाठवलाय. 2 धावा घेण्याचा प्रयत्न आहे. सचिन आहे विकेट किपर. बॉल त्याला सापडला नाहीये, कॅरी करू शकला नाहीये आणि तोपर्यंत आल्या या 2 धावा. किशोरची बॅटिंग आता सध्या चांगली झाली, कारण ज्याप्रमाणे तकदीर बाद झाला तर किशोरला खेळ सांभाळायचा आहे. 10 चेंडूमध्ये किशोर 13 वरती खेळतोय आणि इथे 2च्या बरोबरीने टीम वडवली 40+ पोहोचलाय. 50 धावा, 50 अप, अर्धशतक संघाचं कंप्लीट झालं. सीताराम तयार. रूम बनवण्याचा प्रयत्न होता, आडवे बॅटने खेळण्याचा हा प्रयत्न, बाहेर येऊन हा फटका मारण्याचा एक मानस फलंदाजचा सेट केला होता, परंतु बॅट चेंडूचा संपर्क झाला नाहीये. पंच लेग बाईज दर्शवतात. एक्स्ट्रा रन आणि एक्स्ट्राच्या बरोबरीने इथे 4 बॅटकट आहे. पंच बॅटकट आहे. पुन्हा एकदा आम्ही चेंज करतोय आणि बॅटरच्या अकाउंटमध्ये धावा जातील. त्यामुळे इथे 4 ओव्हरचा खेळ संपलाय आणि धावफलकावरती 51, 1 गडी बाद. टीम वडवली 40+. ने पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 5च धावा दिल्या. त्यानंतर योगेशाला त्याने 14 धावा खर्च केल्या आणि त्यानंतर तिसरं महागडं शतक श्यामचं पाहिलं, ज्याचं 2 षटका त्याच्या समोर आले पहिल्या 2 बॉलवरती आणि त्याने 24 धावा दिल्या. आणि आत्ता जो शतक पाहिला ओव्हर नंबर 4 सीताराम गोलंदाज, त्याने 8 धावा दिल्या. पुन्हा एकदा गोलंदाजीमध्ये आता बदल करण्यात आलाय. 1 गडी बाद आपण रनआउट पाहिला, तो होता तकदीर. 51 वरती 1 वडवली 40+. लास्ट ओव्हर गोलंदाजीला आलाय सचिन. पॉवर प्लेचा गोलंदाज आहे, सर्वात महत्त्वाचा गोलंदाज, ज्याने फक्त 5 धावा दिल्या पहिल्या षटकामध्ये. सेकंड स्पेल करणार सचिन. सचिन तेंडुलकर भारतरत्न आपण पाहिलंय भारतामध्ये आणि आता आपण उंबारलीचा सचिन पाहतो. बॅकफुटला गेले, पंच केला बॅटकटने. पॉइंटकडे बॉल जाणार. किशोर आपल्याकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न करतो. 2 धावा त्याने ते कंप्लीट केलाय.
क्या बात आहे. किशोरची रनिंग जबरदस्त आहे. आत्तापर्यंत मी 4 वेळा 3 धावा घेताना किशोरला पाहिलं आणि काय धावतोय तो. वाटत नाही 40+ आहे, कारण 40+चे प्लेयर लगेच दमून जातात आणि आराम करतात, 2 धावेवर संतुष्ट राहतात. परंतु या खेळाडूने 4 वेळा 3 धावा धावून घेतल्या. हा तर फिटनेस आहे आणि फिटनेस महत्त्वाचा असतो. सचिन गोलंदाजीसाठी. ओ बॅक टू द बॉलर ड्राईव्ह कट केलं या बॉलला. विकेटवरती बॉल आहे, फक्त 1 धाव मिळेल. फिटनेस का महत्त्वाचा असतो बघा मित्रांनो. आपण या ICC चॅम्पियन ट्रॉफीमध्ये जसप्रीत बुमराला नाही पाहिलं. याचं कारण होतं की तो अनफिट होता. आपण मिचेल स्टार्कला नाही पाहिलं कारण तोही अनफिट होता. पॅट कमिन्स आपल्याला दिसला नाही कारण तोही अनफिट होता. फिटनेस इज व्हेरी इम्पॉर्टंट. अंडरग्राऊंड पाण्याची व्यवस्था इथे केली आहे कारण की कुठल्याही 12व्या खेळाडूला त्रास होऊ नये जाण्यासाठी. त्यामुळे आयोजकांनी खूप चांगलं इथे आयोजन केलं आहे. मॅनेजमेंट, टीम मॅनेजमेंट व्हेरी गुड. शिडोन छोट्या छोट्या गोष्टींकडे शिडोंबने लक्ष दिलं आहे. बारीक बारीक गोष्टी टिपल्यात आणि खूप महत्त्वाचा असतो कारण तुमची स्पर्धा प्रोफेशनल झाली पाहिजे. तुमच्या स्पर्धेबद्दल कोणी वाईट कमेंट नाही केली पाहिजे. त्यासाठी या बारीक गोष्टींकडे शिडोंबने लक्ष केंद्रित केलं आहे. किती चांगली स्पर्धा आहे बघा. 54 वरती 1, शेवटचे 4 चेंडू बाकी आहेत सचिन गोलंदाजीसाठी आणि अरविंद आता आलाय. विस्फोटक फलंदाज, आक्रमक फलंदाज अरविंद फ्रॉम वडवली. ओ लेग स्टंपच्या थोडा बाहेरून गेला. अंपायर सचिन कडूसर फ्रॉम प्रोव्हिन्सन. व्हाईट बॉल. अतिरिक्त धावेने 1 धाव पुढे जाईल. धावफलकावरती 55. 55 वरती 1. 55 मधून 33 धावा स्वतः तकदीरच्या आहेत आणि किशोरच्या 17 धावा आहेत आणि 4 धावा आहेत त्या अरविंदच्या. आणि पहिला व्हाईट बॉल या इनिंग मधला पाहायला मिळाला. क्या बात आहे. 40+. किती तंत्रशुद्ध गोलंदाजी करतायत. पहिला व्हाईट बॉल. बॅकफुटला गेले, पंच केला. बॉल हवेमध्ये. तारामंडल, गगन चोंबे. परफेक्ट शॉट, शक्तिमान शॉट. षटकार. षटकार. स्टँड अँड डिलिव्हर. बॉल डिस्पॅच. पब्लिक स्टँड. मिड विकेट बामरूच्या बाहेर. षटकार. अरविंद आता उल्लेख केला विस्फोटक फलंदाज आणि आक्रमक. ती आक्रमकता त्याने दाखवली. षटकाराने धाव फलकावरती 61. मागच्या सामन्यामध्ये 65 होत्या. धावा चेज झाल्या. आता 61 आहेत. त्यामुळे अजून धावा पाहिजेत. 3 बॉल बाकी सचिन. लास्ट ओव्हर. टार्गेट सेट बॉल. 3 बॉल टू गो. लास्ट ओव्हर. बॉल तयार. सुपला शॉट. अरविंदचा आवडता फटका. पल्लू स्कूप देखील म्हणतात आणि बॉल फाडलेग सीमारेषा पलीकडे. दमदार सुरुवात. 4 रन. युवा उद्योजक सुभाषजी पाटील यांचे आगमन झालेले आमच्या ग्रामस्थ आहेत. त्यांना विनंती असेल आपण मंचावरती सुस्वागतम. सुभाषजी पाटील साहेब, सहर्ष स्वागत. के थँक्यू के सर. 65 लॉस ऑफ 1. अरविंद पाटील. 2 मित्र एकमेकांसमोर आणि तेही खास मित्र आहेत. सचिन आणि अरविंद उंबारली वडवलीकडून खेळतायत एकमेकांसमोर. परंतु क्रिकेटमध्ये हे युद्ध असतो. असं म्हटलं जातं की प्यार और जंग में सब कुछ जायज है. 2च्या बरोबरीने धाव फलकावरती 67 आणि मागच्या सामन्यामध्ये ज्या 40+चा रेकॉर्ड होता आडिवली संघाचा 65 आणि नारोली संघाचा, तो इथे ब्रेक केला आहे टीम वडवली 40+ने. 67. लास्ट बॉल टू गो. टार्गेट सेट बॉल. अरविंद इज रेडी. पिक करण्याचा प्रयत्न होता परंतु बॅट चेंडूचा संपर्क नाही आणि शेवटच्या बॉलवरती डॉट बॉल येतो. निर्धाव चेंडू. 0 धाव. लाईट्स ऑन झाली. पहिल्या सत्रात समाप्त आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर पहिल्या डावामध्ये वडोली 44 संघ पोहोचलाय 67 वरती. परंतु जिंकण्यासाठी ऑपोजिट टीम आहे. आपण पाहतोय या उंबारली 40+ या संघाला करायच्यात 68 धावा येणाऱ्या 30 चेंडूमध्ये. यानंतर आपण 40+चा लगेचच सामना खेळवणार आहोत, पण त्यानंतर रेग्युलर फॉर्मॅटला आपण सुरुवात करू. इलेक्ट्रिशियन्स
कंबालपाडा आणि निळजे जो रेग्युलर फॉर्मॅटचा पहिला सामना असेल. दोन्ही संघ आपण ऑनलाईन या मॅचचा आनंद घेत असाल तर त्वरित तुम्हालाही या क्रीडांगणाकडे यायचं आहे. यानंतर एक 40+ मॅच आणि त्यानंतर रेग्युलर फॉर्मॅटला पण लगेच सुरुवात करू. पुढचा जो 40+ सामना आहे तो फक्त 4 ओव्हरचा आहे. कंबालपाडा आणि निळजे या दोन्ही संघांना विनंती आहे तुम्हालाही रिपोर्ट करायचं आहे त्वरित. सहर्ष हार्दिक स्वागत. थँक्यू प्रवीणजी टेंबे सर आणि आमचे के एका बाजून आपण पाहतोय ज्यांच्यावरती भरपूर जबाबदारी या स्पर्धेची आपण पाहू शकाल. अतिशय दमदार स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. जे गावदेवी क्रिकेट संघ शिरडोन ब आयोजित स्वर्गीय रतनशेठ पाटील स्मृती चषक 2025 हे पर्व आपण अनुभवता. आणि खरं तर हे पर्व साकार करण्यासाठी अनेक मान्यवरांचं अनेक ग्रामस्थांचं योगदान ह्या स्पर्धेसाठी आपण पाहतोय. विशेष सहकार्य ज्या ज्या मान्यवरांचा आहे त्या मान्यवरांचा आपण नावोल्लेख नक्कीच करणार आहोत. सन्माननीय मच्छिंद्र शेट्ट विष्णू पाटील या स्पर्धेचे मुख्य आधारस्तंभ आपण पाहू शकाल. तदनंतर आमचे चेतन विष्णू पाटील या स्पर्धेसाठी ज्यांची महत्त्वाची भूमिका आपण पाहू शकाल. मालिकावीरसाठी जी आपण बाईक पाहतोय रेग्युलर फॉर्मॅटसाठी जी मालिकावीरसाठी बाईक आपल्याला पाहायला मिळते श्री उदय मारुती पावशे उद्योजक शिळगाव आणि सौ सुवर्णा उदय पावशे यांच्या माध्यमातून ॲडव्होकेट आहेत. ह्या व्यक्तिमत्वांच्या माध्यमातून ती बाईक आम्हाला पुरस्कृत करण्यात आली आहे. त्यांचं मनापासून आपण आभार व्यक्त करू. त्यानंतर उत्कृष्ट फलंदाज 40+ जे कूलर आपण पाहतोय श्री अविनाश म्हात्रे उद्योजक वाकळणचे यांच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. त्यानंतर उत्कृष्ट गोलंदाज 40+ कूलर आपण पाहतोय सन्माननीय हरीशेठ भोईर उद्योजक वाकळणगावचे यांच्या माध्यमातून. तसेच मालिकावीरसाठी जे फ्रीज रेफ्रिजरेटर आपण पाहतोय 40+ क्रिकेटसाठी आपल्याला पाहायला मिळेल. जे गावदेवी क्रिकेट संघ शिरडोन ब च्या माध्यमातून ते देण्यात आलं आहे. त्यांचं देखील मनापासून आपण आभार व्यक्त करू. त्यानंतर उत्कृष्ट फलंदाज रेग्युलर फॉर्मॅटसाठी स्पायसिकल स्कायरा 11चे पुरस्कर्ते सन्माननीय आकाश पाटील यांच्याकडनं ते पुरस्कृत करण्यात आले. त्यांचं मनापासून आभार व्यक्त करूया. पंचांचा ग्रीन सिग्नल लेट्स प्ले गेम ऑन. सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये सचिन आणि साथीनं सीताराम ही जोडी आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज स्वतः संघाचा संघनायक केशव दादा यांना आपण पाहतोय. केशव पाटील पहिल्याच बॉलवरती त्यांच्या विरोधात फटका पाहायला मिळतोय. जशास तसं प्रत्युत्तर दिलंय. बॉलला पाठवलंय सीमारेषा पार. पहिल्या बॉलवरती आगाज दमदार चौकार. पहिल्या बॉलवरती मात्र आगाज तर दमदार झालाय. कारण की मोठी धावसंख्या त्यांना कंप्लीट करायच्या. 68 धावा 5 षटकामध्ये विजयासाठी बनवायच्या आहेत. आणि त्या अनुषंगाने आता सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. ह्या खेळाडूवरती भरपूर जबाबदारी असेल. या खेळाडूवरती खऱ्या अर्थानं नजर असेल ती संपूर्ण चाहत्यांची. कारण की ह्या खेळाडूने जर एक चांगली नॉक दाखवली तर मॅच जिंकू शकते. इथे देखील हाय बॅक क्लिप न बॉलला पाठवले मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मधून सीमारेषा पार. हवाई यात्रेसाठी चेंडू सीमा पार षटकार.
दमदार षटकार आपल्याला पाहायला मिळाला. सुरुवातीला चौकार, त्यानंतर षटकार. अगदी आक्रमकतेनं सुरुवात केली आहे. मोठं लक्ष गाठायचं आहे आणि त्या अनुषंगानं सुरुवात ही महत्त्वाची होती. P1 मध्ये ज्या पद्धतीनं स्टार्ट आपल्या संघाला हवा होता त्या पद्धतीचा स्टार्ट सध्या तर देत असताना सचिन भोईरला आपण पाहतोय. मॅन इन फॉर्म म्हणून नक्कीच या खेळाडूकडे पाहिलं जातं. व्हाईट बॉलची खूण पंतांकडनं आपण पाहू शकाल, कारण की प्रहार झाल्यानंतर जरूर या गोष्टी पाहायला मिळतात. जिथनं 40+ ह्या फॉर्मॅटमध्ये ह्या खेळाडूनं पदार्पण केलं तिथनं आता मालिकावीरचे बरेचसे किताब या खेळाडूनं पटकावलेत. आणि खास करून गोलंदाज फलंदाज या दोन्ही भूमिकेमध्ये स्वतःला त्यानं सिद्ध केलंय. फटका फासलाय, चेंडू हवेमध्ये, महत्वाची कॅच होती, परंतु ही कॅच ड्रॉप झाली. ही कॅच नव्हती तर ही मॅच होती असं मी म्हणेन, कारण की मागचीच मॅच आपण पाहिली एका खेळाडूनं सामना टर्न केला. कारण की तब्बल जर आपण मनोहर भोईर यांचा विचार केला तर अगदी पराभवाच्या छायेतनं आपल्या संघाला त्यानं विजय मिळवून दिला. आडिवलीच्या अगेन्स्ट 66 धावा विजयासाठी बनवायच्या होत्या आणि वैयक्तिक अर्धशतक त्यांना 40+ माध्यमातून पहिलं आणि ह्या स्पर्धेच्या माध्यमातून दुसरं अर्धशतक आपण पाहिलं. 17 चेंडू आणि 51 धावसंख्येची मॅरेथॉन इनिंग पाहिली आणि त्या जोरावरती नारिवली संघानं विजय संपादन केला. रेग्युलर फॉर्मॅटमध्ये आपण मयूर देवकरचं काढलं अर्धशतक पाहिलं. 16 चेंडूमध्ये त्यानं ते किमया साधली होती, परंतु आज 40+ माध्यमातून देखील मनोहर भोईर यांनी मात्र दमदार खेळ दाखवला. आणि इथे ज्या पद्धतीनं सचिन भोईर यांना जीवनदान मिळालं त्यांच्या माध्यमातून देखील मोठी इनिंग प्रेक्षकांना पाहायला मिळू शकते. खरं तर ही कॅच नव्हती तर ही मॅच होती, प्रेक्षक देखील म्हणत असतील, कारण की वडवली संघ अगदी जवळचा संघ आहे आणि त्यांचे बरेचसे चाहते या ठिकाणी मॅचचा आनंद घेण्यासाठी आलेत. आणि त्यांना देखील वाटलं होतं की ही कॅच जर कंप्लीट केली तर मॅच आम्ही जिंकू शकतो, परंतु तसं घडलं नाही. जर तर क्रिकेटमध्ये आपण पाहतोय एक चान्स क्रिएट केली होती केशव पाटील यांनी, कारण की विरोधात फटके सुरुवातीला आले, परंतु अगदी चांगला चेंडू त्याने डिलिव्हर केला. 2 मिनिटं थांबा, थोडा वेळ अंपायर, थोडंसं काम चालू इलेक्ट्रिशियनचं, त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करू. यस, कारण की आता सूर्य आपल्यापासून दूर गेला, अस्ताला गेलाय आणि आता हळूहळू अंधार पसरताना आपण पाहतोय. म्हणजे नैसर्गिक जो उजेड होता तो आता नाहीसा झाला. आता कृत्रिम उजेड आपल्याला पाहायला मिळेल. प्रकाश झोतात ही स्पर्धा डे नाईट फॉर्मॅटमध्ये आपल्याला ही स्पर्धा पाहायला मिळते. आणि सध्याच्या घडीला अनेक ठिकाणी स्पर्धा आपण पाहतोय. क्रिकेटचा वाढता क्रेज आणि सातत्यानं अगदी टेनिस बॉल क्रिकेटमध्ये जी मिळणारी प्रसिद्धी आहे, सोबतच आपण पाहू शकाल पैशाचा व्यापार देखील भरपूर होताना आपण पाहतोय. व्यावसायिकता खऱ्या अर्थानं क्रिकेटमध्ये आपल्याला पाहायला मिळते, ज्यामध्ये व्यावसायिक पंच असतील, गुणसंख्या लेखक असतील, तदनंतर समालोचक देखील असतील. म्हणजे सातत्यानं ह्या व्यक्तिमत्वांना देखील आपण पाहू शकाल काम मिळालंय असं आपण म्हणू शकतो. उपसरपंच वडवली शिरोडोन ग्रुप ग्रामपंचायतीचे आदरणीय पिंटू म्हात्रे साहेब यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी त्यांना विनंती करेन आपण मंचावरती आपले सहर्ष स्वागत सुस्वागतम. खरं तर ग्रामस्थांचं आणि मान्यवरांचं भरपूर सहकार्य या स्पर्धेसाठी आपण पाहतोय आणि सहकार्यानेच एखादी स्पर्धा अगदी यशाची शिखरं गाठताना आपण पाहू शकाल. आणि ज्या पद्धतीनं ही स्पर्धा भरवण्यात आली आहे, स्वर्गीय रतनशेठ पाटील स्मृती चषकाचं हे पर्व आपण अनुभवतो आणि ते पर्व सफल करण्यासाठी अनेक मान्यवरांचं आणि खास करून ग्रामस्थांचं विशेष सहकार्य आपल्याला पाहायला मिळतंय. आणि जयगावजी क्रिकेट संघ शिरडोन ब या संघाची देखील भरपूर सारी मेहनत या स्पर्धेसाठी आपण पाहतोय. सध्याच्या घडीला केशवजी पाटील गोलंदाजी करतायत आणि जे राजकीय क्षेत्रातील एक नामांकित व्यक्तिमत्व आहे, कारण की वडवली गावाचा जर विचार केला तर अनेक पदं ह्या गावाच्या माध्यमातून त्यांनी भूषवलेत. सध्याच्या घडीला देखील उपसरपंच हे पद ते भूषवताना आपल्याला पाहायला मिळतात. परंतु क्रिकेटचे दर्दी चाहते आहेत, जिथे जिथे रेग्युलर संघ खेळतो तिथे देखील ते उपस्थित असतात आणि 40+च्या माध्यमातून सुद्धा इनॅक्शनमध्ये देखील खेळताना आपल्याला ते पाहायला मिळतात. अनेक सारे मान्यवर येत आहेत, अनेकांचं योगदान आहे, साऱ्यांचा आपण नावउल्लेख करतो. या स्पर्धेसाठी ज्यांचं विशेष सहकार्य आहे आपण नुकतंच पाहतोय, कारण की उत्कृष्ट फलंदाज रेग्युलर क्रिकेटसाठी स्पायसिकल आपण पाहू शकाल स्कायराइव 11चे आकाश पाटील यांच्या माध्यमातून. त्यानंतर रेग्युलर फॉर्मॅटसाठी उत्कृष्ट गोलंदाजसाठी जे कूलर आहे श्री
किशोर वरघडे उद्योजक वेलूक ह्या उद्योजकांच्या माध्यमातून देखील ते पुरस्कृत करण्यात आला आहे. त्यानंतर श्री किशोर शेठ गायकवाड तिसगावचे यांच्या माध्यमातून लाईव्हची सेवा अर्थात जे थेट प्रेक्षेपण आपण पाहतोय ओमसाई MTCच्या माध्यमातून ते त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आले आहे. त्यांचं देखील मनापासून आपण आभार व्यक्त करू. आणि या स्पर्धेसाठी ज्यांचं विशेष सहकार्य आहे आमचे दिलीप बालाराम पाटील शुभम बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे, तसेच गजानन गोमा पाटील असतील, तसेच आमचे संदीप शिवराम पाटील असतील, सुभाष शांताराम पाटील असतील ज्यांच्या माध्यमातून पाणी सेवा पुरवण्यात आली आहे. तसेच अर्जुन सदानंद म्हात्रे जे खंदे समर्थक आहेत त्यांचा देखील विशेष सहकार्य. त्यानंतर विजय शेठ गायकवाड पिण्याचे पाणी त्यांच्या माध्यमातून काही बॉक्स पुरवण्यात आले आहेत. तसेच कुमार पियुष पाटील यांच्या माध्यमातून देखील थंड पाण्याचे जार आपण पाहतोय. त्यानंतर महादुर्ग ॲडव्हेंचर यांचं देखील विशेष सहकार्य. तसेच जयेंद्र शेठ काळन उद्योजक हेडुटण्याचे त्यांचं देखील या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य आपण पाहतोय. कुमार केतन मनोज कोळी उद्योजक कलंबोलीचे ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी जे आपण शॉल पाहतोय जे सन्मान करण्यासाठी. तसेच श्री अंकुश राघो पाटील यांच्याकडनं देखील पाण्याचे 10 बॉक्स पुरवण्यात आले आहेत. तसेच श्री शिवदास धर्मा पाटील यांचं विशेष सहकार्य. तसेच मिळनाथजी कालन हेडुटण्याचे यांचं देखील सहकार्य आहे, त्यांच्या माध्यमातून देखील पाणी पुरवण्यात आलं आहे. तसेच गोपीनाथ शेठ पाटील माजी उपसरपंच शिरडोनच्या यांचं देखील विशेष सहकार्य. तसेच माननीय श्री सुधाकर शृंगाटे साहेब माजी खासदार लातूर लोकसभेचे त्यांचं देखील विशेष सहकार्य आपण पाहतोय. आणि खास करून उद्या एक प्रेक्षणीय मॅच देखील ह्या ठिकाणी होणार आहे. शिर्के ऑफिस स्टाफ आणि शिर्के साईट स्टाफ यांच्या माध्यमातून उद्या आपल्याला खेळ पाहायला मिळेल. म्हणजे एक प्रेक्षणीय मॅच उद्या आपल्याला इथे पाहायला मिळेल क्रीडांगणावरती. प्रेक्षक सध्याच्या घडीला यूट्यूबच्या माध्यमातून सामना एन्जॉय करतात, त्यांच्या जरूर आम्ही त्यांची माफी मागू, कारण की सध्याच्या घडीला सामना आता स्थगित आहे. कारण की सामना थांबला गेला याचं कारण की जे लाईटचे टॉवर आपण पाहतोय काही ठिकाणी ते बंद आहेत, तांत्रिक काही बिघाडी मुला, परंतु थोड्याच वेळात लगेच सामना इनेक्शनमध्ये पाहायला मिळेल. विशेष खरं तर योगदान या स्पर्धेसाठी अनेकांचं आहे आणि ही स्पर्धा सफल करण्यासाठी जी मॅनेजमेंट टीम आहे त्यांचा देखील आपण नावउल्लेख करूया. आमचे मच्छिंद्रदादा पाटील असतील, तसेच भूषण पाटील असतील, मंगेश म्हात्रे असतील, यश पाटील, तन्मय पाटील असतील, साहिल पाटील असतील, तन्मय म्हात्रे, प्रथमेश पाटील, तेजस म्हात्रे, मंथन पाटील असतील, प्रथमेश गणू पाटील, त्यानंतर राज पाटील असतील, आकाश पाटील, रोहन पाटील, संचित पाटील, आशिष पाटील, तकदीर पाटील, पियुष पाटील, सुभाषजी पाटील, विलास पाटील असतील, किसन म्हात्रे, अर्जुन म्हात्रे असतील, संतोष पाटील असतील, मानस पाटील, हर्षद पाटील, मयुरेश पाटील असतील, जतीन म्हात्रे, विवेक पाटील, रसित पाटील असतील, कुंदन पाटील, महेश पाटील, तसेच विनोद कालुराम म्हात्रे असतील, राजेश म्हात्रे, रमनाथ म्हात्रे, सोमनाथ म्हात्रे, रोनक पाटील असतील, दिनेश म्हात्रे, आदेश पाटील, देवेश पाटील, ओमकार पाटील, शुभम पाटील, रेवण पाटील, संतोष पाटील, तुषार पाटील, तनिष पाटील, पृथ्वीराज पाटील असे टीम सहकारी आपण पाहतोय ज्यांची भरपूर मेहनत या स्पर्धेसाठी आणि त्या मेहनतीनं एक भली मोठी स्पर्धा अजय गावदेवी क्रिकेट संघ शिरडोनबा आयोजित स्वर्गीय रतनशेठ पाटील स्मृती चषक 2025 हे प्रकाश झोतातील भव्य दिव्य पर्व आपण अनुभवता. सध्याच्या घडीला 40+ फॉर्मॅट आपण पाहतोय. या अगोदर मॅच पाहिली आपण नारिवली आणि त्यांच्या विरोधात आडिवली, जिथे नारिवली संघानं विजय प्रस्थापित केला. आणि चालू मॅचचा जर विचार केला, प्रिव्हियस मॅच एका बाजूनं वडवली 40+ आणि त्यांच्या विरोधात उंबारली 40+. मॅच खूप चांगली रंगली आहे, परंतु तांत्रिक अडचणीमुळे आता मॅच ह्या ठिकाणी थांबवण्यात आली आहे. परंतु यानंतर पुन्हा रेग्युलर फॉर्मॅटला प्रारंभ होईल, जिथे आपण खंबालपाडा त्यांच्या अगेन्स्ट निलजे संघ पाहणार आहोत. शिरडोनचा संघ खेळेल, अर्थातच यजमान ह्या ठिकाणी खेळताना पाहायला मिळतील आणि त्यांच्या विरोधात सतरंगी हेडुटणे, त्यानंतर कोळेगाव विश्वास यांचा संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट सोनारपाडा अमोल पाटील यांचा संघ आपल्याला पाहायला मिळेल. आणि तदनंतर वीर बजरंग शिरडोन आणि त्यांच्या विरोधात ऋणव 11 नारायण संघ आपल्याला पाहायला मिळेल. असे 8 संघ रेग्युलरचे देखील ह्या स्पर्धेमध्ये आज आपल्याला पाहायला मिळतील. तर नेक्स्ट मॅच खंबालपाडा, अर्थातच रेग्युलर फॉर्मॅटची मॅच जेव्हा सुरू होईल तेव्हा खंबालपाडा आणि निलजे असेल, परंतु रिपोर्ट आपण करायचा आहे कारण की ह्यानंतर आपल्याला
40+ सामना खेळवायचा आहे विजेत्यांमध्ये. तर यस, ओमसाई MTCचे आमचे सागर फराड यांचं देखील शुभ आगमन आपण पाहू शकाल. आणि ह्या हंगामामध्ये खरं तर जे आपलं स्वप्न होतं ते स्वप्न त्यांनी साकार केलं. विदाऊट प्रॅक्टिस खरं तर ती किमया त्यांनी केली. मालिकावीरची बाईक त्यांनी आपल्या नावावरती केली. आणि खरं तर त्यांची चर्चा टेनिस क्रिकेट विश्वामध्ये सध्याच्या घडीला होत्या. क्रिकेटपासून थोडेसे दूर जात आहेत, परंतु क्रिकेटवरती प्रेम आहे. क्रिकेट इतक्या सहजासहजी त्यांना सोडणार नाही आहे. आणि आता मालिकावीरची बाईक त्यांनी पटकावली आहे, म्हणजे आता पुन्हा सरावाला सुरुवात केली आहे की काय, कारण की आता बरेच दिवस ते आम्हाला पाहायला मिळत नाही. कदाचित काही यस, आता बाईक मिळाली ते जरूर आता पार्टी देतील आम्हा समालोचकांना देखील.
स्वर्गीय रतन शेठ पाटील स्मृती चषक 2025 मध्ये आम्ही हरिभक्त परायण गजानन बुवा पाटील वडवली यांचं सहर्ष स्वागत करीत आहोत. अगदी काही क्षणातच आपण पुन्हा जेव्हा विद्युत प्रकाश आपल्याला पाहायला मिळेल या मैदानावरती तो पडेल तेव्हा लगेचच या मॅचला सुरुवात करणार आहोत. दोन्ही टीम्स तयार आहेत. निर्जय आणि त्याचबरोबर कंबालपाडामध्ये रेग्युलर फॉर्मॅटची मॅच असणार आहे. मात्र यानंतर आपण एक विनर 40+ लगेचचा सामना खेळू आणि त्यानंतर निर्जय विरुद्ध कंबालपाडा रेग्युलर फॉर्मॅटला सुरुवात करणार आहोत.
मध्ये असतील त्यांना विनंती की आपण मैदान सोडायचं आहे आणि पुन्हा एकदा जी जोडी मैदानाच्या आतमध्ये जमली होती त्यांना विनंती की आपण लगेचच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचं आहे आणि फील्ड सेटअप करून मॅचला आपण लगेच सुरुवात करूया. पंचांना देखील ही विनंती. आतापर्यंत जर आपण मॅचची स्थिती पाहिली तर 3 चेंडूंचा खेळ या ठिकाणी पूर्ण झाला आणि धावा धापळकावरती 14 पाहायला मिळतात, ज्यामध्ये आपण पाहिलं तर जबरदस्त सुरुवात आपल्याला पाहायला मिळाली होती, खास करून सचिन भोईरकडनं, ज्या फलंदाजाकडनं अशा अपेक्षा आहे आणि साथीनं सीताराम यांना आपण पाहतोय. आतापर्यंत 3 चेंडू समाप्त झालेत. पहिल्या बॉलवरती चौकार, दुसऱ्या बॉलवरती षटकार, त्यानंतर व्हाईट बॉल आणि धावा आल्या होत्या 3. एकंदरीत लिगल 3 चेंडू समाप्त झालेत आणि धावा 14 स्कोर कार्डवरती बिनबाद पाहायला मिळत आहेत. टेनिस बॉल क्रिकेटचे नामवंत पुरस्कर्ते स्कायरा 11 या नावाने तुम्हाला बरेचसे संघ आजवर गेल्या काही हंगामांमध्ये या हंगामामध्ये पाहायला मिळाले. तर याच गावचे सुपुत्र युवा उद्योजक आकाशदा पाटील यांचं आगमन झालेलं आहे. आपलं सहर्ष स्वागत, सुस्वागत. आणि अर्थातच ज्यांच्या माध्यमातून ह्या स्पर्धेसाठी एक स्पायसिकल देखील पुरस्कृत करण्यात आली आहे ते आमचे आकाश शेट यांचं शुभ आगमन आपण पाहू शकाल. जिथे जिथे स्पर्धा आपण पाहतो तिथे तिथे स्कायरा 11 ह्या नावानं संघ हमखास आपल्याला पाहायला मिळतोय. तर त्यांची नुकतीच या ठिकाणी एंट्री आपल्याला पाहायला मिळतं. त्यांचं सहर्ष स्वागत आणि जाऊया मॅचच्या दिशेनं. मॅच महत्त्वाची आहे. 5 षटकामध्ये लक्ष गाठायचं आहे. 68 धावसंख्येचं लक्ष मोठं आहे, परंतु सुरुवात दमदार राहिली आहे ती सचिन भोईरकडनं. पहिलं षटक हाताळत असताना आपण केशव पाटील यांना पाहतोय, परंतु त्यांच्या विरोधात फटके आतापर्यंत पाहायला मिळाले आहेत. 3 चेंडू 14 धावा. मॅच थांबली होती. मोमेंटम आता कोणत्या दिशेनं शिफ्ट होतो हे देखील पाहावं लागेल, कारण की मॅच थांबल्यानंतर काहीशा घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत. लेफ्ट हँडर आहेत, समोरच्या दिशेला खेळायचं होतं, परंतु शॉट एक्स्ट्रा कव्हर दी इनफिल्डच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. जे 38 सर्कल आहे तिथे मात्र हे फील्ड सेटअप आपण पाहिलं होतं, कारण की P1चं हे षटक आहे. पॉवर प्लेचं षटक पाहायला मिळतं, ज्या षटकामध्ये फक्त 2 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतात. सिंगलनं मात्र स्ट्राईक रोटेट करत असताना डावाला पुढे नेण्याचं काम सीताराम करतायत, कारण की त्यांना माहीत आहे सचिन चांगल्या टचमध्ये आहे, चांगल्या लईमध्ये आहे आणि मॅन इन फॉर्म ज्याला आपण म्हणू शकतो, कारण की नेहमीच चांगले चांगले फटके त्याच्या बॅटमधनं आपल्याला हमखास पाहायला मिळतात. आणि आज देखील सुरुवात त्यानं केली आहे, परंतु शेवट कशा प्रकारे असेल त्यावरती ह्या मॅचचं भवितव्य अवलंबून असेल. राईट मोर द विकेटनं केशव पाटील. पुढील बॉल अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर परंतु जास्त बाहेर निघालाय. पंच इशारा देत आहेत व्हाईट बॉलचा. अतिरिक्त आणखीन एक धाव. या षटकातील हा दुसरा व्हाईट बॉल पाहायला मिळतोय. दिशेवरती नियंत्रण मिळवावं लागेल. जर दिशा खराब तर संघाची दशा खराब होऊ शकते आणि हे मात्र जाणावं लागेल ते केशव पाटील यांना, कारण की P1 मध्ये आता भरपूर धावा खर्च झाल्यात, धावा उभारल्यात, परंतु त्यांचा बचाव देखील करावा लागेल. दरम्यान हा चेंडू चांगला आहे. इथे मात्र शांत ठेवलं सचिन भोईरला. डॉट चेंडू. या चेंडूची खरं तर प्रेक्षक देखील प्रतीक्षा करत होते. जर डॉट बॉल आले तर मात्र ह्या मॅचवरती पकड मजबूत करू शकतो वडवली संघ. या संघामध्ये देखील दमखम आहे. या संघाचा खेळ अगदी जवळून मी पाहिला होता. टोल नाक्याच्या मैदानावरती चॅम्पियन पद या संघानं पटकावलं तर रेग्युलर संघाला खऱ्या अर्थानं परास्त करून ते पदक त्यांनी जिंकलं होतं. दरम्यान हा चेंडू बॉल बॅक ड्राईव्ह, परंतु इथे मिडऑफला बीट करून चेंडू गोलीच्या वेगानं चेंडू सीमारेषा पार. हा खडखडीत चौकार. आता टीम मीटिंग करू नका. एकतर अगोदरच आपण थोडेसे मागे आहोत वेळेच्या तुलनेत जर विचार केला तर, कारण की तांत्रिक बिघाडीमुळे हा सामना काही काल थांबला होता. प्रेक्षक वर्गाचे लगेच कॉल येत होते की मॅच का थांबले, कारण की यूट्यूबच्या माध्यमातून भरपूर प्रेक्षक घरबसले ही स्पर्धा एन्जॉय करतात. तर त्यांची जरूर आम्ही दिलगिरी व्यक्त करू, कारण की आता मॅचला पुन्हा सुरुवात झाली आहे. 20 धावा एका षटकानंतर जबरदस्त सुरुवात, ज्यामध्ये मोलाचं योगदान सचिनचं आपण पाहिलं. 5 चेंडू 17 वरती तो खेळतोय आणि साथ देत असताना सीताराम 1 चेंडू 1 वर आपल्याला पाहायला मिळतात. इथनं जर समीकरणाचा विचार केला तर येणारे 24 चेंडू आणि गरज आहे ती 48 धावसंख्येची, म्हणजे प्रति बॉल मागे 2 धावा. 200च्या स्ट्राईक रेटनं विजयासाठी आता इथनं इक्वेशन गाठायचं आहे, परंतु हे इक्वेशन इतकं सोपं नाही आहे आणि फार कठीण देखील नाही आहे.
जर ही जोडी जमली तर मात्र हे लक्ष कंप्लीट होऊ शकतो, परंतु इथनं जर एखादी विकेट या मॅचमध्ये डॉट बॉल जर पाहायला मिळाले तर या मॅचमध्ये पलटवार आपल्याला जरूर पाहायला मिळेल. अरविंद पाटील गोलंदाजी ट्रॅकवरती ह्या संघाचा ट्रम्प कार्ड म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, कारण की ह्या गोलंदाजामध्ये क्षमता आहे. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या, परंतु ह्या षटकामध्ये कमबॅक करण्याची ताकद या गोलंदाजामध्ये आहे. फील्ड सेटअप आपण पाहू शकाल, वेळ जास्त घेऊ नका, कारण की डीपमध्ये 3 क्षेत्ररक्षक आता पाहायला मिळतात, ज्यामध्ये एक वाईडिश लॉंग ऑफ, एक क्षेत्ररक्षक आता कॉर्नर रिजनला देखील पाहतोय, तर एक क्षेत्ररक्षक डीपमध्ये स्क्वेअर लेग रिजनला आपण पाहू शकाल. ही व्यूहरचना सीताराम यांच्यासाठी. दुरून खेचायचं होतं, परंतु चेंडू बॅटचा संपर्क नाही, लाईन मिस केली आहे. चांगला चेंडू अरविंद पाटीलला आपण पाहतोय. ऑलराऊंडर आहेत, नेहमीच अष्टपैलू भूमिका अरविंद पाटील यांची आपण पाहतो. डॉट बॉलनं सुरुवात केली आहे, कारण की ह्या गोलंदाजावरती भरपूर काही दारोमदार असेल. या गोलंदाजाचा स्पेल भरपूर काही सांगून जाईल या मॅचमध्ये. फुल लेनचा चेंडू इथे ऑन साईडला खेचून मारण्याचा प्रयत्न, परंतु डीपमधून क्षेत्ररक्षक येईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालवलाय आणि प्रयत्न सफल देखील झाला. बॅकअपला 4 क्षेत्ररक्षक यष्टीरक्षकाच्या मागे ही टीम युनिटी वडवलीची आपण पाहतोय. नारिवली संघ प्रतीक्षा करतो की इथनं कोणता संघ जिंकेल आणि आमच्याशी लगेच फाईट करेल, कारण की नारिवली संघानं एक चित्तथरारक सामना जिंकलाय आणि त्यांची स्पर्धा देखील चालू आहे. त्या कारणास्तव त्यांना देखील वेळ हवा आहे, कारण की मॅच खेळून लगेचच त्यांना आपल्या स्पर्धेच्या दिशेनं रवाना व्हायचं आहे, परंतु थोडासा विलंब झाला. चला, फील्ड सेटअप करत असताना फारसा वेळ आपण घेऊ नका. 2दा रिदम तुटला गोलंदाजचा, कारण की आपल्यासाठी वेळ हा निश्चित केला जातो. 4 षटकं आपल्याला 20 मिनिटामध्ये ही फेकावी लागतात. राऊंड द विकेट ना अरविंद पाटील. दरम्यान हा चेंडू एज लागली आहे, परंतु यष्टीरक्षकाकडनं चुकी झाली आहे, हातातनं बॉल निसटला. कारण की ह्या मॅचमध्ये आतापर्यंत जर विचार केला तर दोन्ही फलंदाजांना जीवनदान प्राप्त झालेत. या अगोदर सचिन भोईरचा देखील एक सोपा झेल ड्रॉप झाला होता, त्या तुलनेत हा झेल थोडासा कठीण होता यष्टीरक्षक केशव पाटील यांच्यासाठी. तो झेल हातातनं निसटला आणि तोपर्यंत दोन्ही फलंदाज एंड चेंज करतायत आणि एक धाव त्या ठिकाणी कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळते. 23 धावा स्कोर कार्डवरती. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना वडवली 40+ आणि त्यांच्या अगेन्स्ट उंबारली 40+, हे 2 ताकदवर संघ. खरं तर 40+ क्रिकेटच्या माध्यमातून ह्या दोन्ही संघांचा दमखम आपण नेहमीच पाहिला आहे. इथे समोरच्या दिशेला काहीशी चेलकदमी ज्याला आपण म्हणू शकतो, पदल आली, त्याचा वापर सचिन भोईरचा राहिला होता. 2 धावा चपलाईनं तिथे पूर्ण केल्या जातात. रनिंग बिटवीन द विकेट 40+ क्रिकेटचे हे खेळाडू खूप चांगली दाखवत आहेत, कारण की ह्या अगोदर देखील वडवली संघाकडनं खेळत असताना आपण 4 वेळा 3 धावा घेताना आपण जरूर पाहिलं. ते अर्थातच यस किशोर पाटील आणि अरविंद पाटील यांना पाहिलं होतं. इथे चांगला चेंडू, अपील जरूर झाली होती, परंतु अपील खारिज करत असताना पंच. परंतु चांगली गोलंदाजी, कमबॅक गरजेचा होता. पहिलं षटक राहिलं होतं बॅटिंग टीमच्या बाजूनं, परंतु त्यानंतर आता वापसी गोलंदाजी करताना आपण पाहू शकाल. महत्वाची विकेट आपण पाहू शकाल सचिन भोईरची आणि त्याच्या अगेन्स्ट तितकाच महत्वपूर्ण गोलंदाज. रक्षात्मक पद्धतीनं चेंडू ह्या ठिकाणी मात्र खेळून काढलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पुन्हा एकदा आणि सफलता देखील आपण पाहू शकाल. फेकी खराब आपल्याला पाहायला मिळतोय. तर 25 धावा षटक क्रमांक 2 ह्या ठिकाणी समाप्त होताना आपण पाहू शकाल आणि ज्या मान्यवरांची आतुरतेनं आपण वाट पाहतोय
सुस्वागतम दोस्तीच्या दुनियातील राजा माणूस कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे कार्यसम्राट नगरसेवक शिवसेना तालुका प्रमुख तरुणांचं प्रेरणास्थान आदरणीय महेशजी बाबूराव पाटील साहेब, त्याचबरोबर उद्योगपती सुजितजी नलावडे साहेब, प्रदीपजी पवार साहेब या सर्व मान्यवरांचा आम्ही स्वर्गीय रतन शेठ पाटील स्मृती चषक 2025च्या दुसऱ्या रचनेमध्ये सहर्ष स्वागत करीत आहोत. सुस्वागतम सुस्वागतम. चला मॅचला देखील आपण सुरुवात करूया. इक्वेशन 2 षटकांचा खेळ संपलाय. 27 धावा, आता गरज 18 बॉल आणि 41 धावसंख्येची. मॅच मध्ये वापसी आपण जरूर पाहिली, कारण की पहिल्या षटकात 20 धावा आल्या होत्या, परंतु त्यानंतर अरविंद पाटीलचा पलटवार पाहायला मिळाला. फक्त धावा 7 खर्च केल्या, परंतु जमेची बाब असेल टीम उंबारलीसाठी की त्यांनी विकेट एकही गमावला नाही. म्हणजे सचिन भोईर जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे तोपर्यंत आशा पल्लवित विजयाच्या असतील त्या उंबारली 40+च्या नुकतंच ज्यांचं आगमन झाले सन्माननीय महेशभाई पाटील यांना आपण पाहतोय. सहर्ष तसेच उद्योजक सुजितजी नलावडे साहेबांना देखील आपण पाहू शकाल. नेहमीच ह्या विभागामध्ये जिथे जिथे आपण स्पर्धा पाहतो तिथे तिथे त्यांची आवर्जून उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. यस, अगदी आमचे महेशभाई यांचा लाडका खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. सचिन भोईर आपल्याला पाहायला मिळतोय, आपण पाहू शकाल. इक्वेशन 18 बॉल 41ची गरज. गोलंदाजी ट्रॅकवरती संतोष यांना पाहू शकाल. प्रकाश, यस माफ करा, प्रकाश यांना आपण पाहतोय. पहिला चेंडू चांगला. लसित मलिंग म्हणून ह्या गोलंदाजी ख्याती आपल्याला पाहायला मिळते. अगदी साईडॅम अँगलनं गोलंदाजी करत असताना आपण नेहमीच पाहतोय. रेग्युलर फॉर्मॅटमध्ये देखील डेटोर स्पेशालिस्ट हा गोलंदाज राहिला होता आणि आता सध्याच्या घडीला 40+चं क्रिकेट गाजवताना आपण पाहतोय. पहिला चेंडू चांगला होता, परंतु एक धाव रोखू शकणार नाहीत. एका धावेनं स्ट्राईक रोटेट झाली आहे, ही जमेची बाब असेल. आता 17 चेंडू आणि 40ची गरज. मॅच संपली नाही, मॅच बॅलन्स आहे. सुरुवातीला वार पाहिला तो खऱ्या अर्थाने टीम उंबारलीचा धावा वेगानं आपल्याला पाहायला मिळाला. त्यानंतर पलटवार राहिला आहे तो टीम वडवलीचा. 2 ताकदवर संघ आहेत, दोन्हीकडे अतिशय चांगली तगडी टारकाश पाहायला मिळते. त्या तुलनेत मॅच अतिशय चांगली रंगेल. ओव्हर द विकेट नाता सुरुवातीला राऊंड द विकेट नाता ओव्हर द विकेटचा हा चेंडू झेलची संधी होती, परंतु हातातनं बॉल निसटला आणि चेंडू गेला सीमारेषा पार. येतोय हा दम. दोन जीवनदानं मैदानाच्या आतमध्ये सचिन भोईरला आपण पाहू शकाल. आणि अशा पद्धतीने जर आपण मिसफील्ड केली तर निश्चित ह्या स्पर्धेतनं आपल्याला बाहेर जावं लागू शकतं. स्पर्धा मानाची सन्मानाची आहे, ती जर जिंकायची असेल तर क्षेत्ररक्षण चांगल्या दर्जाचं आपल्याला करावं लागेल. आतापर्यंत खराब फिल्डिंग, ग्राउंड फिल्डिंग आपण पाहू शकाल. इथे देखील लांगसिंग डाऊन द विकेट, परंतु आता आडव्या बॅटनं हा जमिनी लगतचा फटका, तिथे देखील मिसफील्ड, परंतु बॅकअपला क्षेत्ररक्षक मागे तकदीर मात्रेला आपण पाहतोय. सुरुवात जर आपण पाहिली तर अरविंद धावून आले होते, त्यांच्याकडनं मिसफील्ड पाहायला मिळाली. ज्या खेळाडूला जीवनदानं मिळाली आहेत, खरं तर प्रतिस्पर्धी संघाचा तो महत्त्वाचा खेळाडू आहे आणि तो जर शेवटपर्यंत राहिला तर मॅच फिनिश करू शकतो, ही ताकद त्या खेळाडूमध्ये आहे. वन्स अगेन प्रकाश कॉम्बॉक्स एंड कडू राईट अप ओव्हर द विकेटनं. इथे लॉप केला, फटका फसला, पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये, परंतु नोमॅन्स लँडमध्ये हा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. आणि सातत्यानं नशिबाचा कॉल मी म्हणेन तो सचिन भोईरच्या बाजूनं आपल्याला पाहायला मिळतोय. गुणवत्तेसोबत स्टार हे महत्त्वाचे असतात. आपण नेहमीच म्हणतो की क्षेत्र कोणतंही असो, राजकीय असो, क्रीडा क्षेत्र असो किंवा सांस्कृतिक किंवा कला क्षेत्र असो, त्या क्षेत्रामध्ये गुणवत्तेसोबत आपल्याला आपले नशीब देखील हवे असतात. आणि आज जणू काही नशीब घेऊन मैदानाच्या आतमध्ये सचिन भोईर उतरलाय. आतापर्यंत 2 जीवनदानं देखील त्याला प्राप्त झाली आहेत. चांगला चेंडू फुल्लेंचा होता, लॉप केला, क्षेत्ररक्षक आहे, परंतु आता नाही. आता अरविंद पाटीलनं काम केलंय, झेल कंप्लीट केला आणि खेळ संपलाय. सचिन भोईरचा महत्वाचा धक्का पहिला. बॅक टू द डगआउट सचिन भोईर.
गीत आपण ऐकू शकाल, कारण की रॉयल एंट्री नुकतीच ज्यांची आपण पाहिली आतुरतेनं, ज्यांची वाट ह्या स्पर्धेमध्ये आपण पाहत होतो, त्यांचं नुकतंच आगमन आणि मंचावरून या मॅचचा आनंद घेत असताना एका बाजूला वडवली संघ लढते आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करत असताना फाईट बॅक सध्या तरी चालू आहे उंबारली 40+ची. लक्ष 68 धावसंख्येचं गाठायचं आहे, परंतु आतापर्यंत 38 धावा धावपळकावरती. आता 13 चेंडू आणि 30 धावसंख्येची आवश्यकता. नवीन फलंदाज रवी भोईर मैदानाच्या आतमध्ये वन डाऊनसाठी आता दाखल झालेत. महत्त्वाचा बॉल असेल, या बॉलवरती जर मोठा फटका आला तर पुन्हा एकदा ह्या मॅचला कलाटणी आपल्याला मिळताना पाहायला मिळेल. परंतु काय घडेल, मॅचवरती साऱ्यांचंच लक्ष आहे, कारण की मॅच थोडी थांबली होती. त्यानंतर आता प्रेक्षक देखील हळूहळू वाढताना आपण पाहतोय आणि अगदी प्रेक्षकांच्या उपस्थितीत ही रंगणारी 40+ची दमदार मॅच सध्या तरी आपण पाहतोय. प्रकाश षटकातील शेवटचा चेंडू इथे लॉप केलाय. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा तेच आहेत आणि आता तिसऱ्या अटेम्प्टला का होईना पण तो झेल कंप्लीट केलाय. सलगचा हा दुसरा झेल अरविंद पाटील कडनं. महत्वाचा खेळाडू आहे, या खेळाडूला आपण मॅच मधून जास्त बाहेर ठेवू शकत नाही. बॅटिंग चांगली राहिली, गोलंदाजी देखील दमदार आणि आता क्षेत्ररक्षण देखील उच्च दर्जाचं पाहायला मिळतंय. विकेट सलग आपल्याला पाहायला मिळतात. प्रकाशच्या नावावरती 2 चेंडू आणि 2 महत्वाचे विकेट टिपले आणि या मॅच मध्ये पलटवार करत असताना 40+ वडवली संघ पाहायला मिळतोय. आता समीकरण येणारे 12 चेंडू आणि गरज आहे ती 30 धावसंख्येची. तर श्याम भोईर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये संघाचे संघनायक आहेत आणि आता ते दाखल होताना आपण पाहतोय 4थ्या क्रमांकावरती. याचं कारण की सलग 2 विकेट गमावले. असं वाटलं होतं सुरुवातीला ज्या पद्धतीनं धावा आल्या होत्या 20 धावा केशव पाटील यांच्या विरोधात की ह्या मॅचमध्ये पकड मजबूत केली आहे, परंतु त्यानंतर स्क्रीनवरती आपण पाहू शकाल मान्यवर सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतात. ह्या स्पर्धेसाठी सदिच्छा भेट ज्यांची आपल्याला पाहायला मिळते सन्माननीय महेश शेठ पाटील, साथीनं संदीपजी नलावडे आणि त्यांचे संपूर्ण साथीदार आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांचे संपूर्ण मित्र परिवार देखील ह्या ठिकाणी आहेत. त्या सर्वांचं सहर्ष हार्दिक स्वागत आहे स्वर्गीय रतनशेठ पाटील स्मृती चषक 2025 या पर्वामध्ये. मॅच रंगली आहे, मॅच अजूनही मिमानेन 50-50 आहे, कारण की इथनं एखादं चांगलं षटक या मॅचवरती आणखीन शिकंजा कसताना आपण वडवलीला पाहू, परंतु ह्या षटकामध्ये जर जास्त धावा आल्या तर या मॅचमध्ये पुन्हा एकदा पुढे सरकताना उंबारली संघ देखील पाहायला मिळेल. 12 बॉल आणि गरज आहे ती 30 धावसंख्येची. 40+ क्रिकेट संघटनेचा नियम आहे की कंपल्सरी चेसिंग, अन्यथा कल्याण डोंबिवली क्रिकेट असोसिएशन अंतर्गत आपण पाहतोय सामना बरोबर सुटला तर विकेटचा प्रथम विचार करतो, परंतु ते फॉर्मॅट रेग्युलरसाठी 40+ साठी कंपल्सरी चेसिंग आपल्याला करावी लागते. गोलंदाज अरविंद पाटील सेकंड स्पेलमध्ये लेफ्ट हँडर मैदानाच्या आतमध्ये सलामीला आलेले सीताराम पाहायला मिळतात, परंतु त्यांच्या बॅटमधून धावा येत नाहीत. सिनियर खेळाडू आहेत, त्यांच्याकडे नक्कीच अदबीनं पाहिलं जातं, महाराज म्हणून त्यांची ओळख आहे, परंतु आता त्यांच्या बॅटमधून धावा येत नाहीत. इथे एक डॉट बॉल विजयापासून दूर नेत असताना तो टीम उंबारलीला. 11 चेंडू 30चं समीकरण. अरविंद पाटील राऊंड द विकेटनं पुढील चेंडू समोरच्या दिशेला उडवलाय. क्षेत्ररक्षक पुढे सरकतायत. झेलची संधी आणि टिपला झेल संपला. सीताराम यांचा देखील खेळ. धक्का तिसरा. बॅटिंग टीम पाठलाग करत असताना उंबारलीला. पिंटानं सोडला होता, परंतु आता दुरुस्ती केली आहे. नारिवली 40+च्या कॅप्टनला विनंती असेल मंचावरती येऊन थांबा. त्यानंतर 40+ची एक मॅच असेल 4 ओव्हरची विनरमध्ये आणि त्यानंतर कंबालपाडा विरुद्ध नीड्स आहे रेग्युलर फॉर्मॅटला सुरुवात होईल. अनेक ठिकाणी स्पर्धा आपण पाहतोय. खरं तर क्रिकेट सातत्यानं आपल्याला पाहायला मिळतोय. सुरुवातीला आपण डे फॉर्मॅट भरपूर ठिकाणी पाहिलं. हंगामाला जशी सुरुवात झाली
2024मध्ये आणि आता हंगाम शेवटाच्या दिशेनं आहे. 25मध्ये आपण आहोत आणि आता प्रकाश जोतातील स्पर्धा सातत्यानं पाहायला मिळतात. पुढील चेंडू स्क्वेअर कट करायचं होतं परंतु जमलं नाही. या जाग्यावरनं खेळायचं होतं. अगदी लेट कट ज्याला आपण म्हणू शकतो वेट केलं होतं. फलंदाज नवीन मैदानाच्या आतमध्ये शनिदास आपल्याला पाहायला मिळत आहेत. 3 चेंडू डॉट आपल्याला पाहायला मिळतील. अप्रतिम गोलंदाजी. अगदी जर आपण विचार केला पहिलं षटक देखील इकॉनॉमिकल आपण अरविंदचं पाहिलं होतं आणि या षटकामध्ये आतापर्यंत एकही धाव खर्च केली नाही आणि एक विकेट देखील त्यानं आपल्या नावावरती कोरलाय. इथे देखील संधी आहे परंतु आता चेंडू मागे निघून जाईल. जिथे शॉट एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक होता मैदानाच्या आतमध्ये अर्थातच इनफिल्डमध्ये आपण त्याला पाहिलं. त्याच्यावरून हा बॉल खेळण्यात यश प्राप्त झालं होतं परंतु आता 2 धावा मिळतील. सिंगल डबलनं हा सामना जिंकू शकणार नाही तो उंबारली संघ कारण की लक्ष आता मोठं आहे त्यांच्यासमोर. कमी चेंडू आणि जेव्हा जास्त धावसंख्येचा पल्ला आपल्याला गाठायचा असतो तेव्हा एरियल रूटनं धावा बनवाव्या लागतात. हवाई सफर इथनं करावा लागेल. चौकार षटकार आता विजयासाठी नितांत गरजेचे असतील. अरविंद पाटील वन्स अगेन राऊंड द विकेटनं हिडूट निगाव एंडकडून चांगला चेंडू अपील केली होती परंतु इम्पॅक्ट ह्या ठिकाणी पंच दर्शवत आहेत की एक्झॅक्टली मिडल नव्हता. त्या कारणास्तव फलंदाज बचावलाय आणि लेगबाईटचा पंचांचा इशारा जरूर असेल. संघाच्या अकाउंटमध्ये ही धाव ॲड होताना आपण पाहू शकाल कारण की पारितोषिका आपण पाहतो या स्पर्धेमध्ये अतिशय चांगली आहेत. त्या कारणास्तव धावा कुणाच्या खात्यामध्ये ॲड होत आहेत हे देखील महत्त्वाची गोष्ट आहे. आणि आमचे पिंट्या जोशी सध्याच्या घडीला ऑफिशियल गुणसंख्या लेखक म्हणून आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि ते जरूर ह्या गोष्टी नमूद करत असताना टेनिस बॉल क्रिकेट करिअर गाजवलं आहे आणि आता ऑफलाईन देखील ते कार्य करत आहेत. चांगला चेंडू ऑन साईडला परंतु फक्त मिळेल सिंगल. टीम स्पिरिट आता वडवलीचा आपण पाहतोय. भरपूर सारे चाहते त्यांचे देखील या ठिकाणी आलेत. या षटकामध्ये फक्त धावा 4 खर्च केल्या. अप्रतिम गोलंदाजी कारण की जेव्हा जेव्हा संघाला गरज भासते ना तेव्हा तेव्हा अरविंद पाटील यांच्या दिशेनं रुख केला जातो आणि आता देखील चांगली गोलंदाजी. 2 षटकं त्यांनी फेकली. 2 षटकामध्ये धावा त्यांनी 11 खर्च केल्या आणि जर विकेटचा विचार केला तर विकेट कॉलम देखील त्यांच्या नक्कीच नावावरती एक विकेट आहे. म्हणजे विकेट कॉलम देखील खाली नाही असं पण म्हणू शकतो. आता 6 चेंडू 26ची गरज. मागच्या मॅचमध्ये 6 चेंडू 21 बांधल्या होत्या. 1 चेंडू राखून तो विजय संपादन केला होता टीम नारिवलीनं आई गावदेवी नारिवलीनं. म्हणजे ते पाहता मॅच बनू शकते. 5 बॉलमध्ये जर 21 निघू शकतात तर 6 बॉल 26 का नाही परंतु ती क्षमता इथे कोणता खेळाडू सिद्ध करेल हा पाहण्याजोगा प्रश्न. तिथे नारिवली संघाच्या हकेला मनोहर भोईर धावून आला होता परंतु इथे कोणता खेळाडू आता चमकदार कामगिरी करेल. ओमसाई MTC ही वाहिनी सध्याच्या घडीला कार्यरत आहे. मॉडर्न टेनिस क्रिकेट ह्या वाहिनी अंतर्गत अनेक साऱ्या स्पर्धा आपल्याला घरबसल्या एन्जॉय करायला मिळतात. खरं तर एक लोकोत्तर वाहिनी आहे जिथे जिथे आपण पाहतोय की स्पर्धा भरवल्या जातात. पहिली पसंती या वाहिनीला आपण पाहतोय आणि या वाहिनीचे सर्व आमचे रोशन फराड असतील सागरला देखील आपण पाहतोय. नुकतीच ज्यानं मालिकावीरची बाईक देखील आपल्या नावावरती केली आहे. फारसा सराव करत नाहीत परंतु तरी देखील त्यांच्यामध्ये दडलेला जो क्लास आहे क्रिकेटचा तो क्लास त्यांनी पुन्हा सिद्ध केला आणि जरूर आपण पाहतोय की क्रिकेटमध्ये पुन्हा एकदा प्रसिद्ध होताना हा खेळाडू पाहायला मिळाला. ना बॅक टू क्रिकेट. गरज आहे ती 6 चेंडू आणि 26 धावसंख्येची गोलंदाजी ट्रॅकवरती पिंट्या पाटीलचा वापर आता शेवटच्या या षटकासाठी. 6 चेंडू 26 रोखायचे आहेत. पहिला चेंडू आडव्या बॅटनं प्रहार तर केलाय परंतु फारसा वेगानं हा चेंडू मागे निघत नाहीये आणि फिल्डिंग चांगली झाली. तकदीर मात्रेला आपण पाहू शकाल ज्या खेळाडूंना अनेक खेळाडू घडवले खरं तर तो खेळाडू आता सध्याच्या घडीला खेळ करत असताना रेग्युलर फॉर्मॅट गाजवला. आता 40+ फॉर्मॅट देखील गाजवत असताना तकदीर दादा म्हात्रे यांना आपण पाहतोय. चांगला खेळ या मॅचमध्ये खऱ्या अर्थानं प्रेक्षकांना एन्जॉयमेंट पाहायला मिळाली. याचं कारण की सुरुवात बॅटिंगमध्ये दमदार पाहिली वडवलीची. त्यानंतर सुरुवात उंबारलीची देखील चांगली होती परंतु आता या मॅचवरती पूर्णतः वर्चस्व वडवली संघ गाजवत असताना चेंडू मागे तर निघून चालय. मिसफिल्ड त्या ठिकाणी जरूर कारण की 2 क्षेत्ररक्षक तिथे चेंडूच्या मागे धावत होते. जोपर्यंत चेंडू फील्ड होईल तोपर्यंत 2 धावा इथे कंप्लीट होत आहेत. या अगोदर देखील मी म्हटलं होतं सिंगल डबलनं वडवली टीमला फारसा फरक पडणार नाही. त्यांना माहीत आहे जय आणि पराजय यामधील फक्त अंतर कमी होईल. सामना आपण जिंकू हा आत्मविश्वास त्यांचा आता पाहायला मिळतो. 4 चेंडू 22 धावा. ऑन पेपर 4 चेंडू 24 बनू शकतात परंतु आता बनतील का मोठा प्रश्नचिन्ह प्रेक्षक वर्गाला देखील भेडसावतोय. इथे फटका तर
खेचलाय परंतु चेंडू हवेमध्ये डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक अरविंद पाटील यांना आपण पाहतोय आणि या सत्रामध्ये तिसरा झेल कंप्लीट करत असताना आणि या झेलनं खेळ संपला. धक्का चौथा लागतोय तो उंबारले टीमला. मध्ये मजा नसेल ना तेव्हा डीजे मास्टर या स्पर्धेमध्ये रंग भरण्याचं काम करतो. क्रिकेट विथ म्युझिक ही संकल्पना आपण पाहतोय. खरं तर संगीत हे असं एक क्षेत्र आहे जे माणसाला नक्कीच खिळवून ठेवतो, माणसाला समाधान प्राप्त करतो. कारण की आपण देखील पाहतोय आंतरराष्ट्रीय स्तरावरती वीरेंद्र सेहवाग जो गुणगुण करत खेळताना आपल्याला पाहायला मिळायचा नाही. म्हणजे संगीताचं अगदी जवळचं नातं आहे क्रिकेटशी. इथे मात्र फलंदाज बाद, कारण की पंजाचं बोट आकाशाकडे आपण पाहतोय आणि आल्या आल्या फलंदाज शून्यावरती परतत असताना म्हणजे पिंट्या पाटील यांच्या नावावरती आणखीन एक विकेट आपल्याला पाहायला मिळेल. टीम नारिवली आपला संगनायक ह्या ठिकाणी आपण पाठवायचा आहे. ओव्हरचं कव्हर खेळून काढलाय परंतु हे फटके सुरुवातीला येणं गरजेचं होतं. अंतिम क्षणापर्यंत दौड लावली जाते. चेंडू रोखला, चौकार जाऊ द्यायचं नाही आहे कारण की हा सामना जास्त मार्जिननं आपल्याला जिंकायचा आहे ही अभिलाषा सध्या तरी आपण पाहतोय. शेवटचा एक चेंडू अप्रतिम ही मॅच पाहायला मिळाली परंतु ह्या मॅचवरती आता वर्चस्व वडवली संघाचं आपण पाहतोय. थोड्याशा झालेल्या चुका, गोलंदाजी खराब राहिली ती उंबारले टीमकडनं. ज्या पद्धतीनं बॅटिंग व्हायला हवी होती, सचिननं सुरुवात तर केली होती परंतु त्याच्या साथीनं खेळ तितकासा चांगला झाला नाही. मॅच संपल्या, मॅच जिंकली ती वडवलीनं, त्यांचं अभिनंदन आणि हार्डलक या स्पर्धेत सहभाग नोंदवला त्याबद्दल आभार आपण उंबारलीचं देखील करूया. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच साथी आमचे गुणसंख्या लेखक आम्हाला दर्शवत आहेत की या मॅचमध्ये अप्रतिम परफॉर्मन्स राहिला आणि खास करून दमदार बॅटिंग